अध्याय 86 पिंगलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय म्हणाले, महाराज, त्यानंतर श्री नर्मदाच्या उत्तर तटावर संगमाजवळ स्थित उत्तम पिंगला व्रत तीर्थास जावे। हे राजेंद्र, पिंगलेश्वर महादेव अग्निद्वारा स्थापित आहे। राजा युधिष्ठिराने सांगितले, हे पूज्य, अग्निदेवाने ते कसे स्थापना केली, कृपा करून सांगा। तेव्हा मुनी मार्कंडेय सांगू लागले, राजा, सुखस्वरूप पार्वतीसह भयंकर क्रीडा करण्यास उत्सुक चित्त श्री शंकराने निज वीर्य सामर्थ्याने कामरूप अग्निदेवाला तृप्त केले। अपरिमित तेजस्वी श्री रुद्रदेवाने अग्निदेवाच्या मुखात स्वतःचे तेज टाकले। त्या तेजाने जळत अग्निदेवाने तीर्थयात्रेची इच्छा केली। ते समुद्र व नद्यांमध्ये क्रमशः भ्रमण करून श्री नर्मदाच्या तटावर पोहोचल्यावर अग्निदेवाने परमभक्तीने तीव्र तपोमय ध्यान केले। अग्निदेवाने वायूचे सेवन करून शतवर्षापेक्षा अधिक काळ ध्यान केले। तेव्हा वरदायी भगवान श्री शंकर अग्निदेवाच्या तपस्येने संतुष्ट झाले। तिथे जवळ जाऊन श्री शंकर वदले, अग्निदेव, तुझ्या मनात जे असेल ते मला सांग। तेव्हा त्यांनी सांगितले, हे सर्व लोकस्वामी उग्रमूर्तीधारी श्री शिवशंभू, आपणास माझा पुन्हा नमस्कार। हे महेश्वर, मी आपल्या वीर्याच्या तेजाने दग्ध झाल्यामुळे कुष्ठी झालो आहे। माझ्यावर कृपा करा, रोग नष्ट करा। तेव्हा शंकर म्हणाले, देवांना हवीस देणारा अग्निदेव, तू माझ्या कृपेने त्वरित रोगरहित होशील। या तीर्थात स्नान करून तू स्वतःचे पूर्वरूप प्राप्त करशील, असा वर देऊन ते अंतर्धान पावले। त्यानंतर अग्निदेवाने त्वरित श्री नर्मदा जलात स्नान केले। तेव्हा ते रोगरहित होऊन दिव्य स्वरूप झाले। त्या अग्निदेवाने तिथे श्री पिंगलेश्वर महादेवाची स्थापना केली। श्री पिंगलेश्वर नावाने त्यांची पूजा केली व आनंदाने श्रोत्राद्वारा श्री शंकराची वंदना केली। त्यानंतर ते स्वस्थानी निघून गेले। जो क्रोधावर ताबा मिळून व्रत उपवास करतो त्याला अतिरात्र यज्ञाची फल प्राप्त होते आणि अंतसमयी तो रुद्रभावास प्राप्त होतो। जो मनुष्य सत्पात्री ब्राह्मणाला यथाशक्ती अलंकारांनी अलंकृत वासरासहित कपिला गोदान करतो, तो मनुष्य निसंशय उत्तम गती प्राप्त करतो। हा श्री स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील पिंगलेश्वर महात्म्य वर्णन नावाचा 80वा अध्याय पूर्ण झाला। अध्याय 87 ऋणत्रय मोचन तीर्थ महात्म्य वर्णन। मुनिश्रेष्ठ मार्कंडेय म्हणाले, राजा, त्यानंतर ब्रह्मवंश उत्पन्न मुनीद्वारा स्थापित परमसुंदर तीर्थास जावे। हे ऋणमोचन नावाने नर्मदा तटावर स्थित आहे। मनुष्य 6 महिन्यापर्यंत भक्तीने पितृदेवांना तर्पण करत पितृगणाने मनुष्यद्वारा केलेल्या ऋणाने श्री नर्मदा जलात स्नान करून तत्क्षणी मुक्त होतो। तिथे फलरूपात प्रत्यक्ष पाप दृष्टीगोचर होते। त्या तीर्थात जो जितेंद्रिय व एकाग्रचित्त होऊन स्नान करून दान देतो व शंकराचे पूजन करतो, तो देव, पितृ, ऋषी या 3 ऋणातून मुक्त होऊन स्वर्गात देवता समान प्रकाशित होतो। हा श्री स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील ऋणत्रय मोचन तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 87वा अध्याय पूर्ण झाला। अध्याय 88 कपिलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन। मुनिश्रेष्ठ सांगू लागले, राजा, त्याच्या जवळच महात्मा कपिलाद्वारा स्थापित सर्व पापनाशक कपिल तीर्थास जावे। राजा, शुक्ल पक्षातील अष्टमी व चतुर्दशीला जे क्रोधावर ताबा मिळून कपिला गाईच्या दुधाने व तुपाने श्री कपिलेश्वर महादेवाला स्नान घालून सुगंधित चंदनाने लेपन करून सुगंधित श्वेतपुष्पाने श्री शंकराचे पूजन करतात, ते यमलोकात कधीच जात नाही। त्यांना असिपत्र वन म्हणजे तलवारीसारखे पाते असलेल्या वृक्षाचे वन तसेच यमराजाची ज्वाळायुक्त भट्टी पाहावी लागत नाही। श्री नर्मदा जलात स्नान करून योग्य ब्राह्मणाला भोजन द्यावे
गाय, वस्त्र, तीळ, क्षत्रिय शय्यासनाच्या दानाने मनुष्य धर्मशील राजा होतो. तो महातेजस्वी स्वभावाने साधा, पुत्र जीवित असलेला व प्रिय बोलणारा होतो. हे पांडुपुत्र, त्याचा कोणी शत्रू नसतो व तो सदा सुखी राहतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कपिलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 88वा अध्याय पूर्ण झाला. अध्याय 89 पुतिकेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. मुनिश्रेष्ठ मार्कंडेय सांगू लागले, हे युधिष्ठिर, त्या श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर सर्व पाप विनाशक उत्तम पुतिकेश्वराचा जावे. लोकहितार्थ जामवंताने हे स्थापित केले. प्रसेनजित नावाचा राजा होता. त्याच्या वक्षस्थलातून मणी काढल्यामुळे त्याला मोठी जखम झाली. ते त्या तीर्थात तप करून घावरहित झाले. त्याने तिथे उत्तम पुतिकेश्वर नामक तीर्थाची स्थापना केली. हे भरतश्रेष्ठ, जो मनुष्य तिथे भक्तिपूर्वक स्नान करून परमेश्वराचे पूजन करतो तो समस्त मनोरथ प्राप्त करतो. कृष्ण पक्षातील अष्टमी चतुर्दशीला जो सर्व काळ श्री शंकराचे पूजन करतो तो यमलोकात जात नाही. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील पुतिकेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 89वा अध्याय पूर्ण झाला.